नमस्कार मंडळी. तर मी चाललो आहे कोकणात. तर मी कोकणात जातो आहे मांडवी एक्सप्रेसनी. मांडवी एक्सप्रेस आपली सगळ्यांनाच माहिती आहे, फूड क्वीन आहे, जिला आत्ता 27 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर ह्या फूड क्वीनमध्ये आपण आज त्या पॅन्ट्रीमध्ये जे जे पदार्थ असतील सगळे ट्राय करू आणि त्यांचा तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. चला, बिना टाईम वेस्ट करता आपण एक एक पदार्थ त्यांचे टेस्ट करूया आणि 10 पैकी रेट करूया. चला. तर ही आहे आपली मडगाव मांडवी एक्सप्रेस, जी आपली फूड क्वीन आहे. ती लागलेली आहे स्टेशनवरती. तर आज जाऊया आपण, आज जाऊन मस्त फूड रिव्ह्यू करूया. चला. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर बघूया आता, आपण फूड क्वीनमध्ये आहोत. एका फूड क्वीनमध्ये पॅन्ट्रीच्या बाजूलाच डब्बा भेटलेला आहे. यापेक्षा चांगला योगायोग कायच असेल. तर बघू आता काय काय पदार्थ येतात, एक एक टेस्ट करून आपण 10मधनं रेट करूया. तर आपली पहिली डिश आपल्याकडे आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, हा आहे उपमा आणि हा आहे पायनॅपल शिरा. बघूया कशी टेस्ट आहे. तर खूप सारे पदार्थ त्याच्यामध्ये, जे मला मिरची दिसते, गाजर, टमॅटो, चणे, शेंगदाणे पण आहेत. बघूया, टेस्ट करू आपण. चांगली टेस्ट आहे, जास्त तिखट अशी नाही आहे. म्हणजे मिरचीचा तडका युजली जिकडे बाहेर आपण कधी खातो तर मिरचीचा तडका खूप असतो, तसं नाही आहे यामध्ये. एकदम सिंपल आणि भरपूर इन्ग्रेडियंट आहे त्यामध्ये, त्यामुळे मस्त छान आहे टेस्ट याची. तर 10 पैकी आपण याला एक 7.5 7 देऊ शकतो. 7 कारण ह्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे थोडंसं स्पायसी, थोडंसं मिरचीचा तडका अजून दिला तरी चालेल. पायनॅपल शिरा ट्राय करू आपण. हां, पायनॅपल शिरा एकदम गोड आहे, एकदम सुंदर. म्हणजे तुपामध्ये एकदम भिजलेला आहे तो शिरा. तुपामध्ये एकदम भिजलेला शिरा आहे तो, खूप मस्त. तर सेकंड फूड आयटम आपल्याकडे आलेला आहे. ब्रेड कटलेट आहे. हा फक्त कटलेट आहे. त्या कटलेटला आपल्या ब्रेडमध्ये टाकून बघू, टेस्ट करूया कसा. आधी फक्त आपण हे करूया, फक्त कटलेट टेस्ट करू कसा आहे. खूप छान कटलेट आहे हा पण. वा, थोडं ऑइली आहे, थोडा ऑइली आहे हा फक्त. बघू, ब्रेड बटर प्रॉपर आणि या लोकांनी ऑलरेडी लावून दिलेला आहे आपल्याला. मस्त, चांगला. म्हणजे ब्रेडची क्वालिटी थोडी बेटर होऊ शकते, पण कटलेट खूप छान आहे. कटलेट मस्त आहे. तर या डिशला मी रेट करीन अगेन 7/10. ही 8/10 झाली असती, फक्त ह्या ब्रेडमुळे थोडं राहिलं. कारण ब्रेड चांगल्या क्वालिटीचं असतं तर खूप चांगली टेस्ट यायची. बाकी फक्त कटलेट 8/8 आहे, 8/10 आहे. ब्रेडमुळे थोडं हे खराब होतं, पण ओव्हरऑल गुड डिश. तुम्ही नक्कीच पायनॅपल शिरा आणि ब्रेड कटलेट ट्राय करू शकता. तिसरा फूड आयटम आपला आहे समोसा. 2 समोसे येतात 35 रुपयाला. मस्त गोड चटणी सकटच येतात. समोसा ओकेच आहे, कारण की त्या चटणीमध्ये काय, याच्या फिलिंगमध्ये जास्त गार्लिकचा फ्लेवर येतो. तर 35साठी 2 तर एवढा वर्थ इट नाही आहे. 6/10 आहे हा समोसा. थोडं गार्लिकचा फ्लेवर काढला ना तर चांगला बनू शकता. तर नेक्स्ट आपल्याकडे आलेला आहे हा बटाटा वडा. फक्त बटाटा वडा टेस्ट करू आपण.
बटाटा वड्यामध्ये पण काय असं वाव असं काही नाही आहे, नॉर्मल वडाच आहे जो आपल्या कुठल्याही आपल्या ट्रेनवरती भेटेल. बट थोडासा बेटर वाटतं आहे कारण की याची जी आउटर लेअरिंग आहे ती थोडी क्रिस्पी आहे, त्यामुळे थोडं बेटर टेस्ट आहे. चटणी पण चांगली येते, पटाटो मॅश्ड आहेत प्रॉपर. हे एक चांगलं आपण बोलू शकतो. म्हणजे युजली दुसऱ्या ट्रेन्सवरती आपल्याला तेवढं चांगल्या क्वालिटीचा वडा नाही भेटू शकत जो आपल्या फूड क्वीनवरती आपल्याला भेटतो आहे. तर मी रेट करीन 7 कारण की दिस कुड गेट मोर बेटर. म्हणजे मी एक्सपेक्ट करतो आहे की अजून बेटर होऊ शकतो हा वडा. अगेन यांच्या ब्रेडची किंवा पावची क्वालिटी एवढी खास नाही आहे, तर मोस्टली ते आपण अवॉइडच करतो आहे. तर आता नेक्स्ट आपली आली आहे मेथी भजी. बघूया आता मेथी भजी आपल्याला कसं हे करते. नॉर्मल आलू पॅटीसारखी आहे, फक्त इकडे बाहेर त्यांनी मेथी टाकली आहे. म्हणजे थोडे थोडे मेथी त्यांनी ॲड केले म्हणून ही मेथी भजी आहे. बाकी हे म्हणजे आपलं नॉर्मल आपलं आलू कटलेट कसं असतं तसंच आहे. बाकी टेस्टला अप्रतिम आहे, एकदम चटपटी आहे, बाहेरचा लेअर क्रिस्पी पण आहे. तर ट्राय कर मित्रा. तर आपण तोडूया आता कसं आहे आता टेस्ट. कशी वाटते टेस्ट? बहुत अच्छा टेस्ट है इसका. फिलहाल तो बहुत अच्छा टेस्ट कर रही है. ये थोड़ा और गर्म होता तो और मज़ा आता. थोडं गरम असतं अजून मजा आली असते. तर आपण 10 पैकी याला देऊ 8. मस्त आयटम आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. कधी तुम्ही आपल्या फूड क्वीनमधनं जात असाल तर, आपली मांडवी एक्सप्रेस याने जात असाल तर नक्की हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. तर नेक्स्ट आता आपला आला आहे ब्रेड सँडविच. काय क्रीम आहे, म्हणजे ती मेयोनीजसारखीच क्रीम असेल, टमॅटो आहे आणि काकडी आहे, बटर पण लावला असेल ऑफकोर्स. बघू टेस्ट करू. म्हणजे ठीक आहे, तुम्ही जर या ट्रेनवर येऊन हे मिस केलं तरी चालेल, असं काय वाव नाही आहे ह्याच्यामध्ये. घरी याच्यापेक्षा चांगलं बनवाल तुम्ही. तर मी याला देतो 4 आउट ऑफ 10 कारण की काहीच मजा नाही आली मला. अगेन ब्रेडची क्वालिटी अजून बेटर होऊ शकते. आणि यामध्ये जर बटाटा आणि कांदा वगैरे टाकला असतं तर चटणी वगैरे अजून सगळे टाकलं असतं तर मजा आली असती. पण ठीक आहे, म्हणजे हा पदार्थ असा आहे की तुम्ही बोलता ना आपण पोट भरण्यासाठी आपली आई आपल्याला देते तसं आहे. फक्त पोट भरण्यासाठी हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता, नाहीतर जर होत असेल तर अवॉइडच करा. 2, 1 Cheers boys. वेगळं ट्राय करूया गरमागरम एकदम. चांगला वडा, थोडासा आंबट आहे, पण ठीक आहे, चांगला खाऊ शकतो तुम्ही. हा गरमागरम म्हणून जास्त अजून चांगलं वाटतं. चटणी ओके, आणि मेन म्हणजे हा खूप जाड वडा आहे. आणि असं युजली आपण रेस्टॉरंटमध्ये खातो खुसखुशीत असतो, एकदम असं खुसखुशीत वडा असतो, पण हा तसं खुसखुशीत नाही आहे. ओव्हरऑल गुड वडा. 6.5. म्हणजे तुम्ही अगदीच जर मेदूवडा पगलू असाल, तुमचा फेवरेट असेल मेदूवडा, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. मित्रा मेदूवडावरती रिव्ह्यू द्या आधी. येस, क्रिस्पी तर आहेच आणि टेस्टी पण आहे. छान छान. कितना खा रहा है जाडिया. खा बेटा. तर या फूड क्वीन आपली मांडवी एक्सप्रेसवरचं सगळ्यात मोस्ट अवेटेड फूड आयटम दही वडा आलेला आहे आपल्याकडे. 4 वडे आहेत आणि मस्त त्याच्यावरती
घट्ट अशी दही आहे, एकदम गाढी, आणि मसाले आहेत, आपली गोड चटणी पण आहे. जबरदस्त दहीवडा आहे हा, एक नंबर पदार्थ आहे. म्हणजे युजली आपण बाहेर जेव्हा वडा खातो, दहीवडा, तर ते वडे आहेत ना, त्यामध्ये सगळं रस ते सगळं ते लोक हे काढतात, सोकून काढतात पूर्ण. हा थोडा ज्युसी वडा आहे, त्यामुळे अजून थोडं चांगला टेस्ट आहे. दही पण एवढी चांगली आहे ना, मस्त फ्लेवर आहे दहीचा पण, जबरदस्त. 9 on 10 फॉर शुअर, 9 on 10. म्हणजे आता तुम्ही स्वीट शॉपमध्ये खात असाल तो वडा वेगळा आहे, कारण की आपण आता जेवढे पण फूड रिव्ह्यू केले ते सगळे आपण इन कॉन्टॅक्स्ट विथ इंडियन रेल्वेज केले. म्हणजे ओव्हरऑल या जगात जे टेस्टी आहे त्या हिशोबाने नाही केले. म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला किती चांगलं जेवण भेटू शकतं हा एक्झाम्पल सेट करते ही आपली फूड क्वीन, आपली मांडवी एक्सप्रेस. मस्त आहे. म्हणजे मला वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये ह्यापेक्षा चांगला दहीवडा भेटत असेल. 9 on 10, 1 मार्क कट करतो, कारण की ये दिल मांगे मोर, अजून चांगलं बनू शकतं हे. मजा आली. तर आपला नेक्स्ट फूड प्रोडक्ट चिकन बिर्याणी. आता मी तर चिकन खात नाही, त्यामुळे आपले फ्रेंड जे आहेत जे चिकन खातात आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊ. कैसा है? एकदम 10 में से कितना रेट करेगी तू? 9 फॉर श्योर. 9 तू 8. ओके, मस्त आहे. ओके, तर ही बिर्याणी भेटते तुम्हाला मस्त अशी. तर 150साठी ही बिर्याणी वर्थ इट आहे असा आपल्याला रिव्ह्यू आलेला आहे. आणि आम्ही घेतली आहे कढाई पनीर. मित्रा मस्त कढाई पनीर खोल, शाबाश. ही आहे आपली कढाई पनीर. बघूया, कढाई पनीर घेतली आपण. आणि सकाळी यशच्या आजीने घावणे दिलेले, तर घावणे पण ट्राय करू त्या कढाई पनीरसोबत. तर कढाई पनीर आणि घावणे ट्राय करूया आपण. मस्त. ट्रेन पण सुरू झाली आपली आता. 1.5 तास लेट आहे पण चालेल, तेवढंच आपल्याला खायला पदार्थ भेटतात एक. खूप छान ग्रेव्ही आहे ही, मस्त ग्रेव्ही आहे एकदम. जास्त स्पायसी पण नाही आहे ना जास्त टँगी आहे. आणि घावण्यासोबत तर अप्रतिम. मस्त आहे. म्हणजे जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात माझ्यासारखे, तर नक्कीच तुम्ही आपल्या फूड क्वीनवरती येऊन कढाई पनीर ट्राय करू शकता. आणि ट्राय कराच मी तर म्हणतो, कारण की तुम्हाला बाकी काय व्हेज बिर्याणीमध्ये त्यामध्ये भाजी वगैरे असेल तर ते न खाता तुम्ही कढाई पनीर नक्कीच ट्राय करू शकता. त्यांची चपाती पण येते, चपातीसोबत ट्राय करा. आम्ही तर घावणे आणलेले ते वाचलेले म्हणून घावण्यासोबत खातो. आणि अप्रतिम चव, जबरदस्त. 9 on 10 फॉर शुअर. तर डायरेक्ट घरी येऊन ब्लॉग एंड करतो आहे. तर फूड एक्सपिरियन्स म्हणजे जबरदस्त फूड एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ट्रेनवर एवढं चांगलं जेवणही भेटू शकतं. काय काय डिशेसनी डिसअपॉइंट केलं, पण काय काय डिशेसनी एकदम मेस्मराईज केलं आहे. तर येस, दॅट्स इट फॉर द फूड ब्लॉग. अँड म्हणजे खऱ्या अर्थाने ही फूड क्वीन तर आहे. म्हणजे मांडवी एक्सप्रेसला फूड क्वीनचा टॅग का आहे ते ह्या फूड म्हणजे जेवढे फूड आम्हाला सर्व केलेले ते सगळे जस्टिफाय करतात की वाय मांडवी एक्सप्रेस इज आर फूड क्वीन. येस, सो लेट्स एंड दिस व्लॉग. अँड जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे अजून फूड व्लॉग मी बनवेन, तर त्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि कमेंट्समध्ये सांगा नेक्स्ट कुठली ट्रेन जर्नी किंवा कुठल्या ट्रेन रूटचा मी फूड व्लॉग केला पाहिजे, किंवा कुठल्या सिटीचा मी फूड व्लॉग केला पाहिजे. अंटिल देन, सी यू.